हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आपण आपल्या चॅनलवरती अगदी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे उपवासाचे वडे। खूप सोप्या पद्धतीने हे वडे आपण बनवणार आहोत। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर उपवासाचे वडे बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा एक वाटीभर इतका साबुदाणा आपण मस्त असा भिजवून घेतलेला आहे। काल रात्री आपण हा साबुदाणा भिजत ठेवला होता। अगदी छान असा साबुदाणा भिजलाय, तुम्ही इथे पाहू शकता। दाणा अगदी इझिली तुटला जातोय। आता इथे ना 2 बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत आणि त्याचा साल सुद्धा काढून घेतलाय। आता हे एक मिक्सरचं भांड घेतलंय, यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा भिजवलेला साबुदाणा आपण टाकूयात। इथे साधारणतः 2 मिरच्या घेतल्यात आपण, हिरव्या मिरच्या, तिखट मिरच्या आहेत ह्या, त्या यामध्ये टाकूयात। अर्धा छोटा चमचा इतकं जिरं टाकायचंय। 2 आल्याचे छोटे तुकडे टाकूयात। अगदी किंचितशी साखर टाकायची, ह्याने ना चव छान येते। आता हे सगळं आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचंय। आता इथे तुम्ही पाहू शकता, हे आपण मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे। एका भांड्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊयात। आता इथे हे बटाटे आहेत ना, हे अशा हाताने स्मॅश करून आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। आता साधारणतः 2 चमचे इतका शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे यामध्ये। शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलाय आपण। चवीप्रमाणे मीठ यामध्ये टाकून घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर सुद्धा ऍड करू शकता। आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात आपण। इथे तुम्ही पाहू शकता, हा मिश्रणाचा अगदी छान असा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे। आता इथे ना हातावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ना याच्या आता आपल्याला वडे तयार करून घ्यायचे अगदी छान असे। ह्याला ना असं बीळ पाडून घेऊया, जसं आपण मेदू वड्याला बीळ पाडून घेतो अगदी त्याप्रमाणे। इथे तुम्ही पाहू शकता, अगदी मस्त असा हा एक वडा आपण तयार करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने ना आता बाकीचे वडे सुद्धा तयार करून घेऊयात। इथे ना तुम्ही पाहू शकता, हे सगळे मस्त असे वडे आपण तयार करून घेतलेले आहेत। किती छान दिसतात, दिसायला खूप जास्त जाड सुद्धा नाहीयेत आणि अगदीच पातळ सुद्धा वडे नाहीयेत। हे हातावरतीच आपण करून घेतले। फक्त वडे जेव्हा कराल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। आता हे वडे आपल्याला लगेचच फ्राय करून घ्यायचे। आता इथे गॅसवरती कढई ठेवली आपण, कढईमध्ये तेल टाकून घेऊयात। आता एक एक करून ना वडे आपण तेलामध्ये सोडूया। मस्त असे ना वडे आपल्याला आलटून पलटून फ्राय करून घ्यायचे।
इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे हे वडे दोन्हीही बाजूने आपण फ्राय करून घेतलेले आहेत। आता यांना लगेचच आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। आता अशा पद्धतीने बाकीचे वडे सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आता अशा पद्धतीने बाकीचे वडे सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे ना तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं लेयर आलेलं आहे। आतमध्ये व्यवस्थित सगळं छान असं शिजलेलं आहे। अगदी मस्त हलके फुलके असे झालेले आहेत वडे आपले। तुम्ही पाहू शकता किती मस्त असे हे वडे आपले उपवासाचे बनवून तयार आहेत आणि दिसायला अगदी अमेझिंग दिसतात। मी ना लगेचच टेस्ट करून बघणार आहे। साबुदाणा, बटाटा, शेंगदाण्याचं कूट सगळ्याचं कॉम्बिनेशन एकदम भारी लागतंय। जिराचा फ्लेवर खूप जास्त सुंदर आलाय, खूपच छान लागतात। तुम्ही ना उपवासाला तुम्हाला जशी चटणी आवडते तशी चटणी बनवू शकता, म्हणजे खोबऱ्या शेंगदाण्याची म्हणा किंवा दह्याची, किंवा नुसतं दह्यासोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता। खूप कमाल लागते, नुसतेच खायला पण खूप छान लागतात। चहा सोबत खाऊ शकता। गरमागरम तर हे वडे छानच लागतात, गार झाल्यावर सुद्धा अगदी अप्रतिमच लागतील। खूपच सुंदर असे हे वडे झालेले आहेत आणि खूप कमाल लागतात। खरंच चवीला इतके भारी झालेत ना। तुम्हाला जर उपवासाला नेहमी तीच खिचडी खाऊन कंटाळा आलेला असेल आणि ना वेगळं काही साहित्य पण वापरायचं नसेल, घरगुती साहित्यातच तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल थोडंसं वेगळं असं काहीतरी, तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। आता लवकरच महाशिवरात्री येणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी ना सगळ्यांचे बऱ्याच जणांचे उपवास असतात, त्याच्यामुळे त्या दिवशी उपवासाला तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता। खूप अमेझिंग असे हे उपवासाचे वडे आहे। तुम्ही सुद्धा घरी ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की वडे कसे झालेले आहेत। मला तर प्रचंड आवडले। चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ हे सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।